चालू ना केली ना. नमस्कार मित्रांनो, हा रोड आहे दाभाड, करमाळा आणि कुंदे. भाऊ खूप वर्ष झाली अजूनही झालेला नाही. तुम्ही पाहू शकताय किती मोठे खड्डे पडलेले आहेत. दाभाड ते कुंदे किंवा करमाळा इकडे जायला हा 5 मिनिटाचा रस्ता आहे, पण तुम्ही आज पाहू शकताय माझी व्हिडिओ किती मिनिटांनी संपेल. व्हिडिओ जेवढी आहे तेवढाच मिनटं आम्हाला लागत आहेत. गाड्यांची हालत खूपच डेंजर होते या रस्त्यामुळं. प्रत्येक वर्षी व्हिडिओ ही टाकतो या रस्त्याची, तर यावेळी पण टाकलेली पावसाळ्यामध्ये. आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2025. बघा तुम्हाला दिसतोय खराब रस्ता. याच्यापेक्षा डेंजर परिस्थिती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. हे का त्यांनी पकडलं चालेल. हां नाही, एकाने पकडलं चालेल. मला हे होतं ना जरा असं. हां असं बघ, किंवा असं इकडं असं ठेवलं चालेल. असं ठेवलं किंवा इकडनं ठेवा असं. हां तसं येतं आहे का? काय खड्डे चालू झालेत, किती मोठमोठे खड्डे आहेत. 4 व्हीलरला तर येऊनच फायदा नाही, कार असो किंवा काही. दाभाडची एरिया संपते. आता आम्ही चाललो करमाळा कुंदे रोडच्या साईडने. हा दाभाडचा पूल. आता इथून पाहू शकताय रोडच डायरेक्ट गायब झालेला आहे. खूप रस्त्यामध्ये गाड्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत, अपघात होत आहेत. बाईक खाली पडत आहेत अचानक. म्हणजे कमरेचा पूर्ण व्यायाम होतो. हे पाहू शकता तुम्ही कसे खड्डे पडले. आता इथे किती मोठा खड्डा आहे बघा. खूप वर्ष झाले, 3-4 बरोबर ना. पण अजूनही हा रस्ता बनण्याच्या प्रतीक्षेत आहे. कधी त्याचे नशीब उघडतील काय माहीत. आता पुढे बघा तुम्हाला कसे दृश्य दाखवतो. भरपूर दिवस झाले, यावर्षी 2025ला बरं व्हिडिओ टाकावी, तर आज योग आला. पावसाचे चिन्ह पण नाहीत. 2-3 दिवसापासून खूप पावसाने आकार माजवला होता, पण आता आज पण पाऊसाचं चिन्ह आहे. या रस्त्याला आसपास खूप बहुतेक खदानी आहेत. 4 ते 5 किंवा 5-6 खदानी आहेत दगडांच्या. तर त्यांचे मोठमोठे ट्रक येतात इथे. पण ते खदानीवाले जे आहेत ओनर वगैरे, ते वाटतं ना इथे टाकतायत मातीमध्ये माती खडी वगैरे टाकतायत. ते असे बघतायत तुम्ही कंटेनर ट्रक एवढे मोठमोठे येत आहेत, रोज चालत आहेत. त्यांच्यामुळे पण रस्ता खराब होतो आहे. पण ती लोक मध्ये वालू किंवा खडे टाकत असतात, कारण की त्यांना टाकणं भागच आहे. त्यांच्या पण गाड्या चालायच्या आहेत, चालवायच्या असतात. पण बाकी मुद्दा असा आहे की हा रस्ता होईल कधी. या रस्त्यासाठी जो 3 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये राजकीय मंडळींनी जे राजकारणामध्ये आहेत सक्रिय, फोटोज काढले, रस्त्यांची मापं घेतली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. जे पण स्थानिक नेते आहेत किंवा गावातले जे पण करमाळा कुंदे येथील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांनी याच्यावर लक्ष घालावं. यांना का बोलतोय की त्यांनी आपल्या जवळपास कोणी राजकीय मोठा व्यक्ती असेल, ज्याची सत्ता चालू आहे, त्यांनी सांगायला पाहिजे, रिक्वेस्ट करायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे. पण असं काहीच नाही. बॅनरबाजी, फोटोशूट. व्हिडिओ आमची बंद झाली होती, काय झालं काय माहिती. पुन्हा करतोय. कधी झाली होती पण? ओके.
हा पाहू शकता. आता हे जे खड्डे टाकलेले ते मला तरी वाटते हे आसपासले जे खदाने असतात ना त्या लोकांनी वाटतं टाकलेले असेल ही खदानी. हे जे खड्डे टाकलेले ते खडी टाकले तरी पण तुम्हाला किती मोठमोठे खड्डे आहेत पाहायचे. आता इथे पण हा किती मोठा खड्डा आहे पण तो पाणी वाटून कोणीतरी माती काढून तो पाणी घालवलेलं आहे तिथून, तेव्हा तो जरा कमी वाटतो. खूप मोठा खड्डा आहे. गाडी पण बाईक पण दुसऱ्या गेअरवर चालवायला लागतो. तिसऱ्या चौथ्या गेअरवर चालवून काय फायदा नाही. प्लस स्पीड जाऊ शकते आणि वेळोवेळी गाडीची सर्व्हिसिंग पण करायला लागते. आणि या रोडला जास्तीत जास्त भिवंडी पडगा साईडला असलेले गोडाऊन, वेअरहाऊसला जाणारे तरुण महिला मंडळ खूप आहे बाईकवर जाणारे, तर त्यांना याचा खूप त्रास होतो. पाहू शकताय बघा. पण हा रस्ता पूर्ण कुंदे फाटा जो आहे तिथपर्यंत आपण फक्त कुंदेपर्यंत दाखवणार आहोत. आणि याच्या पुढं पण कुंदे गावाच्या पुढे पण कुंदे फाटापर्यंत रस्त्याची बिकट अवस्था सारखीच आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पाहू शकता इथे आमची गाडी पण बाईक पण स्लिप होते. एवढं स्लो चाललो आहे आम्ही. 5 मिनटं होऊन गेले आम्हाला. तरी फक्त 7 मिनटं झालेली आहेत. 1.5 मिनटाच्या रस्त्याला आम्हाला 7 मिनटं लागत आहेत. तरी पण आम्हाला 20 ते 25 मिनटं लागतील कुंदे गावात पोहोचायला. तो रस्ता आहे फक्त 5 मिनटाचा. जर आपण 40-50च्या स्पीडला जर गेलो तर आपण 5 मिनटामध्ये किंवा 10 मिनटाच्यात पोहोचू शकतो. एखादा रायडर 2 ते 3 मिनटामध्ये अंतर पार करू शकतो. तिथे आपल्याला एवढा वेळ लागतो. आपण दाभडगावच्या पुढं कुंदे आणि दाभडगावच्या मध्ये असलेलं करमाला गाव, या गावाजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तरी पण मी अजून थोडा स्पीडमध्ये चालू आहे. एवढा स्पीड कमी पाहिजे तेवढ्या स्पीडमध्ये मी आलेलो नाही, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये आलो. कारण की पाऊस आला तर मग व्हिडिओ करता येणार नाही. आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही. पाहू शकता मी कसे मोठमोठे खड्डे आहेत. प्रशासनाला कधी जाग येईल. आणि या रस्त्याला यायला स्वतःचं वाहन पाहिजे. ती 4 व्हीलर असो की बाईक असो. कारण की इथून या रोडला बस पण येत नाही आणि कुठलं रिक्षा स्टँड नाही. म्हणजे रेग्युलर रिक्षा चालत आहेत किंवा कुठल्या जीप वगैरे चालत आहेत असं काही नाही. दाभाड ते कुंदे हा रोड असा आहे की तिथे आपले स्वतःचं वाहन असेल तरच तुम्ही या रोडला, प्रायव्हेट वाहन असेल तरच तुम्ही प्रवास करू शकताय. बाकी दुसरी सोय नाही. बसेस नाहीत किंवा अजून काही रिक्षा वगैरे जीप वगैरे काहीच नाही चालू. स्वतःचं पर्सनल वाहन पाहिजे. करमाले गावात मी एंटर केलेलं आहे, प्रवेश केला आहे. पाहू शकता रस्ता खूपच बिकट अवस्था आहे. मलाच सांगा की आता कसं 4 व्हीलरने कसं चालवायची गाडी. बाईकला तर 2 चाकं असतात, टायर असतात. 4 व्हीलरला दोन्ही बाजूने असतात.
बाईक मधून चालू शकते खड्डे चुकवत. फोर व्हीलरला चान्सेसच नाही. बघा आता काही दिवसांपूर्वीच इथे खड्डे टाकलेले बघा, इथे पाहू शकता तुम्ही. इथे गाडी वगैरे स्लिप होऊ शकते. गेड पण परत नाही त्याच्यामध्ये. इथे पण खड्डे टाकलेले. म्हणजे पूर्ण डोंगर भाग आणि गावकडचा भाग असल्यामुळं आजूबाजूला जरा वारा कशी आहे दिसतंय. एकदम एरियात पाहू शकता. एकदम व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. त्यांच्याकडे बघूनच आम्ही गाड्या चाललो आणि आम्हाला जरा बरं वाटतं रस्त्याला चालू. काही वेळ आम्ही हा रस्ता विसरून जातो. इथे पाहू शकता तुम्ही, हा एक कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हा 1 वर्ष पण पुरला नाही. त्याच्यावर तडा तुम्हाला दाखवतो मी. काय झाला? हां, आमचा मोबाईल पुन्हा हे झाला, पुन्हा बंद झाला होता. पुन्हा आम्ही व्हिडिओ बनवतोय. ते पाहू शकता करमालाचा आणि करमाला आणि कुंड्याच्या मध्ये हा कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे. त्याला 1 वर्ष पण त्याला पाहता नाही आला. आय थिंक मला ते वाटतंय यावेळी बनवला 3 ते 4 महिने तो टिकला असेल. त्याच्यानंतर लगेच सत्यानाश झाला वेळ रस्त्याचा. पाहू शकता ते करमालाच्या रस्ता खूप वर्ष झाली या रस्त्याला बनवून. काय त्याची डागडुजी होत मध्ये मध्ये कुठेतरी चांगली लोक आहेत ते टाकतायत तिथे पिठाचे तुकडे वगैरे काहीतरी तिथे टाकतायत. रस्ता त्याच्या चांगल्या दृश्यासाठी प्रतीक्षित आहे. ते कधी मला बनवते. मी आता सगळीकडे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते चालू आहे. सिमेंटचे रस्ते चालू आहे. बंद झालेले सगळीकडं. काही असं पण बनवायला पाहिजे. सगळ्याकडचे रस्त्याचे कामं चालू आहे. पण हा जो रस्ता आहे या रस्त्याचा स्टाफ गेला कधी त्याचा नारळ फुटणार आहे काय माहिती नाही. या गडबडीमध्ये माझ्या पार्टनर आहे गाडीवर तेव्हा टॅक्सीमध्ये आम्ही गाडी चालवतो. पुन्हा आम्हाला आता इकडे बंद होईल थोड्या वेळात. पुन्हा रिटर्न जाऊ कारण किंवा कोणी येणार असेल तिकडं त्यांना कॉल करायला लागेल. आम्ही उद्या जाऊ पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण हा व्हिडिओ थांबवतोय. गुड बाय, थँक्यू. चला.